नमस्कार मैत्रिणींनो, मी सानिका ममाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी। इथे मी पाव किलो भरलेली वांगी घेतली आहे, त्यांना मधोमधच कापून घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी वांगे मधोमध अशा प्रकारे कापून घेतलेले आहे। आता आपण याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे तो तयार करून घेणार आहोत। वांगी थोड्या वेळ पाण्यात ठेवायची। इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहे। ते कांदे आपल्याला एका पॅन मध्ये भाजून घ्यायचे आहे। जास्त नाही भाजायचे, थोडेच भाजायचे। ते भाजत आल्यानंतर त्यामध्ये थोडं तेल ॲड करायचं आहे। इथे मी थोडंसं ओलं खोबरं टाकते, त्यानंतर लसूण, अद्रकचे वरचे साल काढून घ्यायचे आहे। 2 सुक्या काश्मीरी लाल मिरच्या टाकायच्या आहे। काश्मीरी लाल मिरची यासाठी का भाजीला छान कलर येतो म्हणून वापरले आहे। इथे आपला कांदा भाजत आलेला आहे। आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। नंतर खोबरं, अद्रक, लसूण हे सगळं साहित्य त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजून झाल्यानंतर याला एक आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायची। याची बारीक पेस्ट बनवायची आहे आपल्याला। पाणी टाकून घ्यायचं आहे, त्यामध्ये बारीक अशी छान फाईन पेस्ट करायची आहे। लालच्या 2 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याही आपल्याला इथे भाजून घ्यायच्या आहे। आता आपण याला एका मिक्सर मधून काढून घेऊया। चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे। यामध्ये मी आपल्या साठवणीतला 2 चमचे गरम मसाला ॲड केलेला आहे आणि हळद ॲड केलेली आहे। आता वांगे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे इथे मी वांगी। आता आपल्याला वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे। तो मसाला आपण इथे तयार करून घेऊया। एक चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ आणि थोडीशी हळद पावडर याच्यामध्ये ॲड करायची आणि हा मसाला प्रत्येक वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। व्यवस्थित असा आतमध्ये भरायचा आहे तो मसाला भरून झाल्यानंतर चांगले प्रत्येक वांग्यामध्ये व्यवस्थित भरून घेतला मी। त्यानंतर सर्व वांग्यांमध्ये भरून झाल्यानंतर आपण हे वांगे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। इकडे मी तेल गरम करायला ठेवते। हे बघा, मी सर्व वांग्यांमध्ये मसाला कसा भरून घेतलेला आहे। वांग्याची भाजीची टेस्ट खूप छान लागते जर या पद्धतीने केला तर खूप छान लागते। तेल गरम झालेलं आहे आपलं। आता आपण यामध्ये एक एक करून ते वांगे टाकून घेऊया। वांगे चांगले परतून घ्यायचे आहे आपल्याला इथे। वांगे परतल्यानंतर वांग्यांचा कलरही चेंज होतो इथे। आता हे चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर याला एक 2 ते 3 मिनिटं याची वाफ दाबून घ्यायची आहे। वांगे पटकन शिजतात आणि चवीलाही खूप छान लागतात। इथे मी आता वाफ दाबून घेत आहे। यावर एक झाकण ठेवून घेऊ। आपल्या वांग्यांचा कलर बदलला आहे आता। आता ही वांगी आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जो मसाला तयार केला आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला। वांगे इथे काढून घेतली मी। आता आपण जी पेस्ट तयार केली आहे आता ती या तेलामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला। छान असं तेल सुटेपर्यंत परतवायची ही पेस्ट आपल्याला। हा मसाला चांगला परतून घ्यायचा व्यवस्थित। मसाला परतून घ्यायचा। मिक्सरच्या साईडला लागलेलं आहे, त्यात मी थोडंसं पाणी टाकून त्याला असं
मिसळून घेतलेलं आहे आणि ते पाणी त्यामध्ये टाकणार आहे मी. आपला मसाला इथे परतत आलेला आहे. मसाला तुम्ही वांग्याची भाजी कोणत्या पद्धतीने करता, कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही भरलेली वांग्याची भाजी खूपच छान लागते. आता यामध्ये आपण एक एक करून ती जी वांगी आहे ना तळून घेतलेली ती वांगी यामध्ये टाकून द्यायची सर्वची सर्व आणि थोडंसं हलवून घ्यायचं. तो मसाला त्या वांग्यांना लागला पाहिजे. व्यवस्थित असं छान असे टाकून घ्यायचे सगळेचे सगळे. मी सगळे एकदमच टाकून दिले. त्याला थोडंसं हलवून घ्यायचं. मग त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं. हे बघा या पद्धतीने असं करायचं. आता मी याच्यामध्ये पाणी टाकते. थोडंसं मीठही टाकायचं आहे. ऑलरेडी आपण टाकलेलं आहे पण थोडं अजून टाकायचं आहे. हा मसाला वाया नाही जाऊ द्यायचा म्हणून मी त्याच भांड्यामध्ये पाणी टाकलं आहे. त्याला जे साईडला लागलेलं आहे ते काढून घेण्यासाठी मी त्याच्यात पाणी टाकून आणि तसं त्यामध्येच पाणी टाकलं आणि तेच पाणी मी भाजीमध्ये टाकलं आहे. आपल्याला पातळ अशी म्हणजे जास्त घट्टही करायची नाही, जास्त पातळही भाजी करायची नाही आहे. आपली भाजी इथं तयार झालेली आहे. छान एक 5 ते 10 मिनटं उकळू द्यायची आणि त्यानंतर मी इथं कोथिंबीर ॲड केली आहे. वांगे चांगले शिजून घ्यायचे. बघू शकता भाजीला किती छान असा कलर आलेला आहे. तरी पण आलेली आहे. छान अशी तरी आलेली आहे भाजीला आपल्या. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.